फ्रेंड्स, आज आपण ते हनुमान जन्मोत्सवानिमित्त आपली गावाची खीर बनवणार आहोत. त्यासाठी इथे आपण पाव किलो गहू घेतलेला आहे. ते स्वच्छ धुवून कुटून आपण थोडेसे धुवून घेतले होते, भिजू टाकलेले 5-10 मिनिट. आता ते आपण शिजायला टाकणार आहोत. चुलीवरची खीर असल्यामुळे चूल आपण अगोदरच पेटवून ठेवलेली आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यासाठी आपण इन्ग्रेडियंट्स इथे 1 किलो गूळ घेतलेला आहे, 10 ते 12 मिरची घेतलेली आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, ड्राय फ्रूट आणि फ्रेश फ्रूट. याच्यामध्ये आपण अंगूर घेतलेले टाकत आहोत. शिजता येत बघू तोपर्यंत आपण सर्व साहित्य बारीक करून घेऊ. जास्त करावं लागतं. रोस्ट करून घेतलेला. जवळजवळ अर्ध्या तासामध्ये आपले हे गहू खिरीसाठी एकदम परफेक्ट शिजून तयार झालेले आहेत. गहू खूप छान प्रकारे शिजलेले आहेत. आता आपण कढईमध्ये याला साजूक तुपामध्ये थोडं साजूक तूप आपण इथे घालणार आहोत. बंद करत आहोत. खूप हलकं आपल्याला सोनेरी करून घ्यायचंय. साजूक तुपामध्ये बदाम पण तळून घेणार आहोत. मी याच्यामध्ये ओतून घेतलेले आहे. आपण याच्यामध्ये आपले फ्रेश फ्रूट ग्रेप्स घालणार आहोत. आपण याच्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत. आपण पाव किलोसाठी जवळजवळ 1 किलो गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा पण करू शकता गूळ. माझ्या घरी सर्वांना गूळ आवडतं, त्यामुळे मी जास्त गूळ घातलेला आहे. आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. त्याला वेलची पूड घालून थोडं याला पुन्हा मिश्रणाला चुलीवर ठेवणार आहोत घेतलेला आहे आणि थोडा वेळ गूळ पातळ होण्यापुरतं आपण याला शिजवून घेणार आहोत. तरी घालताना बघू शकता तुम्ही किती छान कलर बदलत आहे याचा. छान प्रकारे बदललेला आहे आणि चुलीवर करायला खूप वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही समजू शकता. आता आपली खीर परफेक्ट शिजलेली आहे. खाण्यासाठी तयार आहे खीर महाप्रसाद. हा आपला माळगेरायांसाठी केलेला नैवेद्य महाप्रसाद तयार आहे आणि सर्वांनी या महाप्रसादाची खीर खायला नक्की या आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये महाप्रसादाची खीर कशी झाली नक्कीच सांगा आणि थँक्यू.